नमस्कार मित्रांनो, मी दीपक खिल्लारे, सायकोलॉजिस्ट आणि आपला मित्र. आज आपण मेरठमध्ये झालेल्या एका खुनाचा मानसशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सायकोलॉजिकल ॲनालिसिस. एका मर्चंट नेव्ही ऑफिसरचा खून त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केला. सौरवची मुलगी स्वतः म्हणते की माझे वडील ड्रममध्ये भरलेले आहेत. म्हणजे विचार करा त्या बालमनावर काय परिणाम झाला असेल. परंतु या केसमध्ये आपण साहिलच्या मानसिकतेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो खरंच राक्षस होता या कोणाच्या हातचा बाहुला होता? व्हिडिओ पूर्ण बघून जाणून घ्या. सौरभ राजपूत लंडनहून भारतात परतला, पण त्याला काय माहीत होतं की ही त्याची शेवटची फ्लाईट असणार आहे. त्याच्या पत्नीने त्याच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तिच्या प्रियकर साहिलसोबत मिळून त्याच्या हृदयात 3 वार केले. त्यानंतर त्याचे तुकडे ड्रममध्ये भरले. हे सगळं शक्य तिला तिचा प्रियकर साहिलच्या मदतीने झाले. साहिल शुक्ला एक मिस्ट्री. त्याच्या खोलीमध्ये तांत्रिक खुणा, सैतानी पेंटाग्राम्स आणि भिंतीवर यू कॅन नॉट रिपीट अस असं लिहिलेलं आढळलं. हे सगळं साधी गोष्ट नव्हतीच. तो काळ्या जादूच्या आहारी गेला होता. तो त्याच्या मृत आईच्या आत्म्याशी बोलतो असं मानायचा. या सर्व गोष्टीचा फायदा, या सर्व डिल्युजनल टेंडन्सीचा फायदा त्याची प्रेयसी मुस्कान हिने घेतला. अगोदरच साहिलचा अंधश्रद्धाळूपणा, मॉर्फिनचं व्यसन याच्यामुळे त्याचं मन पूर्ण विखुरलेलं होतं. त्याने हे स्टेटमेंट दिलं की सौरभला मारायला स्वतः देवाने त्याला सांगितलं. पण हे त्याचं विखुरलेलं मन सांगत होतं की हा मुस्कानने केलेल्या फसवणुकीचा परिणाम होता. एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी साहिलच्या मानसिकतेचं, मेंटॅलिटीचं निदान करू इच्छितो. हे एक डायग्नोसिस आहे, प्रत्यक्ष तपास नाही, पण हे पुराव्यानिशी आहे. अगोदर आपण त्याच्या डिल्युजनल टेंडन्सीजवर बोलू. भ्रामकपणा किंवा डिल्युजनल डिसऑर्डर. त्याला आत्मे दिसायचे आणि तो देवाच्या आज्ञा ऐकायचा आणि मानायचा. त्यात खोट्या विचारांचा पक्का पगडा त्याच्यावर होता हे दिसून येतं. दुसरं, ड्रग्समुळे मानसिक अस्वस्थता. मेंटल हेल्थ डिसऑर्डर ड्यू टू यूज ऑफ ओपिओइड्स ऑर ड्रग्स. गांजाच्या अति वापरामुळे भ्रम आणि रिॲलिटीपासून तुटलेला किंवा वास्तवापासून तुटलेला अनरिअलिस्टिक थॉट्स. आणि तिसरं, अँटी सोशल सिम्पटम्स. समाजविरोधी लक्षणं जसं की नियोजित खून आणि त्याचा काहीच पश्चाताप नाही. ड्रग्सच्या सेवनाने त्याचं मन अनस्टेबल केलं, त्याला अस्थिर केलं. या गोष्टीचा फायदा घेऊन मुस्कानने त्याला एक हत्यार म्हणून वापरलं. त्याची इन्साईट इंटॅक्ट होती का? त्याला जागरूकता होती का? जबाबदारी त्याचीच होती. या केसमध्ये बिघडलेलं मानसिक आरोग्य, फसवणूक आणि गुन्ह्याचा घातक मेळ घातला गेला आहे. या केसमध्ये आपण मुस्कानची भूमिका तर मुळीच दुर्लक्षित करू शकत नाही. ती तर मास्टर माइंड होती. लॅक ऑफ एम्पथी, सहानुभूती नाही, कॅल्क्युलेटेड मूव्स. नवीन अपडेटनुसार त्या दोघांना तुरुंगामध्ये मूव्ह केलं आहे आणि आता त्यांना ड्रग्सचे विड्रॉल सिम्पटम जाणवत आहेत. ड्रग्सच्या विड्रॉल सिम्पटम्सबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये कळवा. मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवेल. शेवटी बोलायचं झालं तर साहिल शुक्लाचं मन एक काळोखी भुलभुलैया होतं आणि चलाक मुस्कानसाठी त्याच्या मनामध्ये शिरकाव करणं हे खूप जास्त सोपं झालं. सौरभ राजपूतचा खून हे फक्त एक खून नाही तर एक अलर्ट नोटिफिकेशन आहे आपल्या सर्वांसाठी. या केसमध्ये दिसून येतं की मानसिक आरोग्याबद्दल अवेअर असणे आपल्या सर्वांसाठी किती गरजेचं आहे. साहिल हा खरंच दोषी आहे की त्याच्या स्वतःच्याच मनाने घेतलेला त्याचा बळी आहे? हे तुम्हीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्या लाईव्ह वर्कशॉप आणि वेबिनारमध्ये जोडायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक जीवनदीप माइंड केअर क्लिनिक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद.